कल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळून 11 वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंश राजकुमार सिंह असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. हे सर्व विद्यार्थी खेळत असताना केवीके इंटरनॅशनल शाळेची भिंत अचानक कोसळली आणि त्या घटनेत आणखी 2 जण जखमी झालेत. स्थानिकांनी ही भिंत कमकुवत असल्याची तक्रार शाळा प्रशासनाला वारंवार केलेली होती, पण शाळा प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं आज हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय. स्कूल वाले हम लोग बार बोल के आए, अंदर से अपना प्लास्टर करा लिए, हम लोग के साइड को वो ध्यान नहीं दिए। 2-3 बार हम लोग बोल के आए लेकिन वो बिल्कुल ध्यान नहीं दिए। हम लोग बोले कि अब ये इधर से दीवार हिलता है गिर जाएगा, तो अंदर से वो प्लास्टर करा लिए। हम लोग का साइड का एकदम ऐसा ही था, तो हम लोग का साइड का दीवार गिरा। झाड़ काटने के लिए बोल के आए तभी भी नहीं सुनते थे, और इसके लिए भी नहीं सुना। अभी तो बच्चा वाफ हो गया, अभी हम लोग करें तो क्या करें बताइए। पालघरमधील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदकुमार पाटील यांनी जमिनीच्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात